लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एका लेखाच्या माध्यमातून देशातील निवडणूक यंत्रणेबाबत संशय व्यक्त केला आहे। या संशयाला उत्तर देताना निवडणूक आयोगाने आणि सरकारी यंत्रणांनी सुद्धा नेहमीच्याच पद्धतीने स्पष्टीकरण दिलं आहे। राहुल गांधी यांनी आपल्या पूर्वीच्याच आरोपांची पुन्हा एकदा नव्याने मांडणी केली आहे आणि निवडणूक आयोगाने सुद्धा पूर्वीच्याच पद्धतीने नव्या आरोपांना उत्तर दिलं आहे। साहजिकच देशातील निवडणूक यंत्रणेबाबत संशय निर्माण करणारा हा खेळ आणखी किती काळ चालू राहणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। यात सगळ्या प्रकरणाची माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। देशात लवकरच बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हा विषय उपस्थित केला आहे असं मत मांडलं जात आहे। आता राहुल गांधींच्या या प्रश्नांवर यापूर्वीच निवडणूक आयोगाने काँग्रेसला अधिकृतपणे या प्रश्नांची उत्तरं पाठवली आहेत। आता राहुल गांधी यांच्या नवीन आरोपाप्रमाणे निवडणूक म्हणजेच मॅच फिक्सिंगचा खेळ झाला आहे। विशेषतः महाराष्ट्रातील निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती असंही त्यांनी म्हटलं आहे। ज्या राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा धोका वाटतो त्या ठिकाणी अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मॅच फिक्सिंगचा खेळ केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे। पण वास्तविक विचार करायचा झाला तर तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा भाजपाला पराभवाची भीती होती, पण तिथे पुन्हा एकदा काँग्रेसची सरकार सत्तेवर आली आहे। निवडणूक यंत्रणांचा वापर करूनच निवडणूक जिंकायची असेल तर कोणत्याही निवडणुकीत 100% यश मिळवणं अशक्य नाही। अर्थात विरोधी पक्षांच्या युक्तिवादाप्रमाणे 100% यश मिळालं तर जास्त संशय निर्माण होऊ शकतो, म्हणूनच काही जागा विरोधी पक्षांना जिंकू दिल्या जातात। यावर निवडणूक आयोगाने वेगळ्या प्रकारे उत्तर दिलं आहे। निवडणुकीत प्रतिकूल निकाल लागला की निवडणूक आयोगावर अशा प्रकारचे आरोप करण्याची सवय अनेकांना लागली आहे अशा आशयाचा आरोप वजा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे। निवडणुकीमध्ये शेवटच्या 2 तासांमध्ये संशयास्पदरित्या जास्त मतदान झाल्याचा जो आरोप केला जातो त्यालाही निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे। राहुल गांधी यांनी निवडणूक यंत्रणेबाबत आरोप करणं आणि निवडणूक आयोगाने किंवा सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर देणं हा खेळ आता दीर्घकाळ खेळला जात आहे। पण हा खेळ थांबणार तरी कधी याचं उत्तर मात्र कोणाकडेही नाही। विरोधी पक्षांच्या मागणीप्रमाणे जरी मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणुका घेण्याचा प्रयोग झाला तरी तो संपूर्णपणे सुरक्षित असेल याची कोणतीही हमी देता येत नाही, कारण ज्या बिहार राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे त्याच राज्यामध्ये काही वर्षांपूर्वी मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणुका होत असताना मतपत्रिका पळवणे, बूथ ताब्यात घेणे आणि हिंसाचार करणे अशा अनेक गोष्टी घडत असत। आता ईव्हीएम मुळे झालेल्या संशय कल्लोळाला जर पूर्णविराम द्यायचा असेल तर राहुल गांधी यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि ज्या मागण्या केल्या आहेत त्याची पूर्तता निवडणूक आयोगाने करायला हवी। भाजप केवळ निवडणूक यंत्रणेचा वापर करून आणि गैरवापर करून सत्तेवर येतो असा आरोप करतानाच मतदारांचाही एका प्रकारे अपमान केला जात आहे, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आणि मतदारांचे ध्रुवीकरण या दोन्ही गोष्टींचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला होता, हे निवडणूक विश्लेषकांचेही मत आहे। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये अब की बार 400 पारची घोषणा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला 240 जागांवर समाधान मानावं लागलं होतं, ही बाब सुद्धा विसरून चालणार नाही। जर ईव्हीएम किंवा निवडणूक यंत्रणा हाताशी धरून यश मिळवणं शक्य असतं तर नरेंद्र मोदी सरकारला 400 पार करणं सुद्धा काही अवघड नव्हतं आणि काही पक्षांच्या कुबड्या घेण्याची गरज नव्हती। ही वास्तविक परिस्थिती सुद्धा राहुल गांधी यांना लक्षात घ्यावी लागेल। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गौरव होत असलेल्या भारतामध्ये निवडणूक यंत्रणेबाबत सातत्याने असा संशय निर्माण करणं कितपत योग्य आहे हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल। प्रत्येक निवडणुकीनंतर किंवा प्रत्येक निवडणुकीपूर्वी अशा प्रकारे निवडणूक यंत्रणेबाबत संशय निर्माण होणं आपल्या लोकशाहीला परवडणार नाही। त्याचप्रमाणे भाजप सरकारने आणि निवडणूक आयोगाने सुद्धा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास काय हरकत आहे? दोन्ही पक्षांच्या हट्टीपणामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाहीची बदनामी आता सध्या होत आहे। या सर्व गोष्टींचा विचार दोन्ही पक्षांनी करण्याची गरज आहे। या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन
नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.